आज ना एक छान अशी रेसिपी मी तुमच्यावर शेअर करणार आहे। त्याच्या आधी गरमागरम चहा घेतली करून आणि ही जी साय आहे ना ही गेल्या महिन्याभराची आहे। रोज थोडी थोडी करून मी साय रोज बाजूला काढते आणि आज चहा बरोबर ना एवढे सगळे ऑप्शन आहेत आणि ते सगळे माझ्या आवडीचे आहेत। याच्यापैकी तुम्हाला काय आवडतं नक्की सांगा। आता चहा झालती तर आमच्या घरामध्ये ना ह्यानी आहेत ते ब्लॅक टी पितात आणि आम्ही सगळे ना दुधाची चहा पितो। आणि आता साय बघू शकता तुम्ही किती सारी जमा झालेली होती। आता म्हणलं चला गरमागरम ना चहा ओतून घेऊया। ब्लॅक टी तर घेतलेली आणि मला सोहमला दुधाची लागते चहा आणि हे सारे जे ऑप्शन आहेत ना ते घेतले आणि खूप मस्त एन्जॉय करत आम्ही सगळ्यांनी खाल्लं। आणि त्यानंतर ही रेसिपी आहे तुपाची। तर ना मी सकाळी म्हणजे साय जमा करताना त्याच्यात थोडंसं दही घालून ठेवते आणि ज्या दिवशी मला तूप करायचं आहे ना त्या दिवशी सकाळी थोडंसं दही घालायचं म्हणजे तुमचं लोणी छान निघतं। तुम्ही ना त्याला पाववर पण लावून खाऊ शकता थोडंसं आंबटपणा असल्यामुळे आणि छान असतं। कडून घेतलं एवढं त्याच्यात ताक निघालं आणि आता हे जवळपास ना पाव किलोच्या जवळजवळ तूप निघायला मस्त घरचं शुद्ध प्युअर तूप आणि ह्याचा घमघमाट तर सगळ्या घरामध्ये पसरलेला होता। मस्त वांग्याची भाजी तूप भात आणि चपाती आजचा असा मेन्यू होता। वांग्याची भाजी झाली होती आणि तूप बघू शकता तुम्ही किती प्युअर दिसते। चला बाय।